Hello friends. So today we are going to learn new topic, fifth topic, origin and evolution of life. तर ह्या टॉपिकमध्ये आपण काय बघणार आहोत तर जे काही लाईफ आहे ते इव्हॉल्युशन होत गेलं आहे. म्हणजे जसं की जेव्हा पृथ्वीवरती सजीव निर्माण झाले तर त्याच्यामध्ये जे काही लिव्हिंग थिंग्स होते ते चेंजेस होत गेले त्यांच्यामध्ये. आणि आत्ताचे जे मॉडर्न आपण आहोत किंवा मॉडर्न ह्युमन आहे किंवा वेगवेगळे ॲनिमल्स बर्ड्स आहेत ते तयार झालेत. जेव्हा पृथ्वीवरती लिव्हिंग बिंग्स तयार झालेले तर तेव्हा डायरेक्ट एवढे मॉडर्न किंवा एवढं चांगले समजणारे लिव्हिंग बिंग्स नव्हते. आणि आत्ता हळूहळू त्याच्यामध्ये काय होत गेलं तर इव्हॉल्युशन होत गेले. म्हणजे वेगवेगळे चेंजेस होत जाऊन त्याच्यामध्ये काय झालं आहे तर वेगवेगळे जे काही नवीन आत्ताचे जे ॲनिमल्स आहेत बर्ड्स आहेत ह्युमन बिंग आहेत ते तयार झालेले आहेत. म्हणजे जसं की आपले पूर्वज आपण काय म्हणतो की मंकी आपले पूर्वज होते. मग ते जे होते त्यांच्यापासून काही ना काहीतरी वेगवेगळे चेंजेस होत जाऊन पुढे जो मॉडर्न ह्युमन आहे तो तयार झाला आहे. ओके, तर आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे तेच. सो आता आपण बघणार आहोत मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. तर ह्याच्यामध्ये काय बघणार आहोत तर जी काही मॉडर्न थेअरी आहे इव्हॉल्युशनची तर ते पाहायची आहे. मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्हॉल्युशन, फिशर, हॅल्डेन, डॉबझिन्स्की, हक्सले, मायर, सिम्पसन, स्टेबिन्स, फिशर, सेवेल, राइट, मेडेल, मॉर्गन एक्सेट्रा आर द मेन कंट्रीब्युटर्स ऑफ मॉडर्न थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. तर हे वेगवेगळे खूप सारे सायंटिस्ट आहेत ते मेन होते कंट्रीब्युटर किंवा त्यांनी ही जी मॉडर्न थेअरी आहे इव्हॉल्युशनची ती डिस्क्राईब केली आहे. म्हणजे त्यांचे वेगवेगळे जे काही रिसर्च होते ते सगळे एकत्र करून जी मॉडर्न थेअरी आहे ती तयार केली. द बेसिक कन्सेप्ट ऑफ मॉडर्न थेअरी बेस्ड ऑन डॉबझिन्स्की बुक Genetics and the Origin of Species, published in 1937. Factors of modern synthetic theory of evolution. The synthetic theory of evolution tries to explain the processes and mechanism of evolution. तर ही जी थेअरी आहे त्याच्यामध्ये काय केलं आहे तर जे काही प्रोसेस आणि मेकॅनिझम म्हणजे कशा पद्धतीने इव्हॉल्युशन होत गेले म्हणजे चेंजेस जे काही झाले ते कशा पद्धतीने होत गेले ते ह्या थेअरीमध्ये त्यांनी डिस्क्राईब केले आहेत. दिस थेअरी इज बेस्ड ऑन 3 बेसिक प्रोसेसेस. दे आर जीन व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन अँड आयसोलेशन. तर मेन 3 बेसिक प्रोसेस आहेत त्याच्यामधून काय झाले तर इव्हॉल्युशन झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय काय आहे जीन व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन अँड आयसोलेशन. सो फर्स्ट आहे जीन व्हेरिएशन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जेनेटिक व्हेरिएशन. द चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सीज इज कॉल्ड जेनेटिक व्हेरिएशन. इट इज रॉ मटेरियल फॉर इव्हॉल्युशन. तर ह्याच्यामध्ये काय होतं जेनेटिक व्हेरिएशनमध्ये तर जे काही जीन्स आहेत क्रोमोझोमवरती जे काही जीन्स प्रेझेंट आहेत त्या जीन्समध्ये चेंज होतात किंवा त्यांची जी काही फ्रिक्वेन्सी असते म्हणजे जे काही टोटल नंबर असणार आहे त्या फ्रिक्वेन्सीमधले काहीतरी फ्रिक्वेन्सी चेंज होते तर त्याला काय म्हणतात जेनेटिक व्हेरिएशन. तर जे इव्हॉल्युशन होतं त्याच्यासाठी हे जे जेनेटिक मटेरियल आहे किंवा जेनेटिक व्हेरिएशन आहे ते रॉ मटेरियल आहे म्हणजे त्याच्या थ्रू पुढे इव्हॉल्युशन होत जातं. जेनेटिक व्हेरिएशन्स आर कॉज बाय फॉलोइंग फॅक्टर्स. तर जे काही जेनेटिक व्हेरिएशन्स आहेत ते वेगवेगळ्या फॅक्टर्स थ्रू कॉज झालेत. तर कोणते कोणते फॅक्टर्स आहेत फर्स्ट आहे जीन म्युटेशन, सेकंड जेनेटिक रिकॉम्बिनेशन, थर्ड जीन फ्लो, फोर्थ genetic drift. So first is gene mutation. Sudden permanent heritable change is called mutation. तर म्युटेशन म्हणजे काय होतं तर सडनली आणि परमनंट म्हणजे अचानक होतं आणि परमनंट राहतं जे काही चेंजेस होतात ते
आणि कशामध्ये होतात तर जीनमध्ये होतात, तर त्याला काय म्हणतात म्युटेशन. म्युटेशन कॅन ऑकर इन जीन, इन द क्रोमोझोम अँड इन क्रोमोझोम नंबर. तर जे काही म्युटेशन होतं म्हणजे चेंजेस जे होतात सडनली, तर ते कशामध्ये होतात तर जीनमध्ये होतात. जीन किंवा मग डायरेक्ट क्रोमोझोममध्ये होतात किंवा क्रोमोझोमचा नंबर असतो त्याच्यामध्ये चेंजेस होतात. म्युटेशन दॅट ऑकर्स विदिन द सिंगल जीन इज कॉल्ड पॉईंट म्युटेशन ऑर जीन म्युटेशन. तर एखाद्या सिंगल जीनचं जे काही म्युटेशन होतं म्हणजे त्या जीनमध्ये चेंजेस होतात, तर त्याला काय म्हणतात पॉईंट म्युटेशन किंवा जीन म्युटेशन. These leads to change the phenotype of the organism causing what is called variation. तर हे जे काही जीन म्युटेशन होतं त्याच्यामुळे काय होतं तर फिनोटाईप, मी सांगितलं होतं की फिनोटाईप म्हणजे काय फिजिकल ॲपिअरन्स, म्हणजे जे काही त्यांचे स्ट्रक्चर किंवा वेगवेगळे फिजिकल ॲपिअरन्स जसं की हाईट, कलर, हे जे काही फिजिकल ॲपिअरन्स असतात त्यांच्यामध्ये डायरेक्ट चेंजेस होतात. तर मग त्याच्यामुळे काय होतं तर ऑर्गॅनिझमचे फिजिकल ॲपिअरन्स चेंज होतं काही ना काहीतरी, आणि त्याच्यामुळे मग तिथे व्हेरिएशन होतं म्हणजे वेगळी व्हरायटी तयार होते. ओके, तर ह्याला काय म्हटलं जीन म्युटेशन. सेकंड आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. तर रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, कॉम्बिनेशन म्हणजे दोघांचं एकत्र जे केलं जातं त्याला काय म्हणतात कॉम्बिनेशन. तर दोन क्रोमोझोम्सना एकत्र मिळून जे नवीन तयार होतात तर त्या क्रोमोझोमना रिकॉम्बिनंट क्रोमोझोम असं म्हटलं जातं. इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग organisms during gamete formation exchange of genetic material occur between non-sister chromatid of homologous chromosome. This is called crossing over. It produces new genetic combinations which result in variation. तर ह्याच्यामध्ये काय होतं जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं, फर्टिलायझेशन झाल्यावरती काय होतं तर जे दोन गॅमेट्स असतात त्यांच्यामध्ये क्रॉस होतं. तर तेव्हा काय होतं इथे आपण फोटो बघतोय की एक क्रोमोझोम पूर्ण ऑरेंज कलरचा असतो आणि दुसरा आहे तो ग्रीन. असं कलर नसतो, फक्त आपण एक सपोज आपण कन्सिडर करूयात. ओके, एक क्रोमोझोम आहे पूर्ण ग्रीन कलरचा, एक क्रोमोझोम आहे पूर्ण ऑरेंज कलरचा, आणि त्यांच्यामध्ये जेव्हा क्रॉसिंग ओव्हर होतं चेंजेस होतात तर तेव्हा काय होतं आहे इथे आपल्याला दिसते की एका टोकाचे जो काही पार्ट आहे तो ग्रीन कलरचा पार्ट ऑरेंज कलरच्या क्रोमोझोमवरती गेला आहे आणि ऑरेंज कलरच्या क्रोमोझोमवरचा पार्ट ग्रीन क्रोमोझोमवर आला आहे. म्हणजे काय झालं आहे चेंजेस झालेत आणि त्या चेंजेसमुळे काय होतं तर नवीन काहीतरी व्हरायटी किंवा नवीन कॉम्बिनेशन तिथे तयार होतात. Fertilization between opposite mating gametes lead to various recombination resulting into phenotypic variations causing change in frequency of allele. तर ह्याच्यामुळे काय होतं तर जे काही अलीलची फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे जे काही जीन्स असणार आहेत, जीनचे वेगळे कॅरेक्टर्स असणार आहेत ते चेंज होतात आणि एक्सचेंज झाल्यामुळे काय होते तिथे नवीन कॉम्बिनेशन मिळतात. जसं की आपण पी प्लॅन्ट बघितलेलं, तर काय होतं एक आपण काय घेतो येल्लो रिंकल प्लॅन्ट घेतो आणि दुसरं ग्रीन राऊंड असं घेतलं आहे समजा, तर येल्लो राऊंड मिळतं आणि ग्रीन रिंकल्ड अशा दोन वेगळ्या व्हरायटी त्याच्यामधून आपल्याला मिळतात. ते का तर तिथे क्रॉस होतं त्याच्यामुळे रिकॉम्बिनेशन होतं. ओके, नेक्स्ट आहे जीन फ्लो. जीन फ्लो is movement of genes into or out of a population. Gene movement may be in the form of migration of organism or gamete or segment of DNA. तर जीन फ्लो म्हणजे काय होतं तर जे काही जीन्स आहेत त्या जीनचं मुवमेंट होते, म्हणजे एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसकडे ते जे काही जीन्स असतात ते लोकेट होतात. तर त्यांचं काय होतं ट्रान्सफॉर्मेशन होतं, म्हणजे ते एका ठिकाणी असतात तिथून दुसरीकडे जातात आणि त्याच्यामुळे काय होतं तर वेगवेगळे चेंजेस होतात कॅरेक्टर्समध्ये. जीन फ्लो ऑल्सो अल्टर्स जीन फ्रिक्वेन्सी कॉझिंग इव्हॉल्युशनरी चेंजेस. तर त्याच्यामुळे काय होतात तर वेगवेगळे इव्हॉल्युशनरी चेंजेस जे असतात ते
पुढे पुढे घडत जातात. ओके. तर इव्हॉल्युशनरी चेंजेस म्हणजे काय, तर आपण जर समजा बघितलं तर पूर्ण एकदम स्टार्टिंगला एप मॅन होते, म्हणजे मंकीसारखे जे काही मॅन होते ते होते. मग नंतर काय झालं, चेंजेस होऊन इव्हॉल्युशनमध्ये चेंजेस झाले आणि काय झालं, जी टेल होती, शेपूट होती, ती गेली. त्याच्यानंतर ते जे मंकी होते किंवा एप मॅन होते, तर त्यांच्या बॉडीवरती खूप सारे हेअर्स होते. मग काय झालं, हे इव्हॉल्युशन होऊन जे काही चेंजेस झाले त्याच्यामुळे काय झालं, तर हेअर्स जे होते ते कमी झाले. परत हेडचा रिजन होता तो चेंज झाला. असे खूप सारे वेगवेगळ्या जे काही चेंजेस असतात ते होतात, तर त्याला काय म्हटलं, इव्हॉल्युशन होऊन नवीन जे काही असेल ते तयार होते. ओके. फोर्थ आहे जेनेटिक ड्रिफ्ट. एनी रॅन्डम फ्लक्च्युएशन or alteration in allele frequency occurring in the natural population by pure change is called genetic drift. तर काय होतं आहे, जे अलील फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यामध्ये रॅन्डमली फ्लक्च्युएशन होतं किंवा रॅन्डमली पूर्णपणे चेंज होतात. जी काही नॅचरल पॉप्युलेशन म्हणजे एका ठिकाणी जे राहणारे जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये पूर्णपणे लगेच डायरेक्टली चेंजेस होत जातात आणि त्याच्यामुळे काय होते, तर वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल, वेन द साईज ऑफ पॉप्युलेशन इज सेव्हरली रिड्यूस ड्यू टू नॅचरल डिझास्टर लाईक अर्थक्वेक, फ्लड, फायर्स एक्सेट्रा कॉज एलिमिनेशन ऑफ पर्टिक्युलर अलील्स फ्रॉम अ पॉप्युलेशन. तर काय होतं की एखाद्या ठिकाणी खूप सारं म्हणजे एखाद्या जंगलात खूप सारे टायगर राहतात आणि काय होईल तिथे, तर समजा एखादा नॅचरल डिझास्टर लाईक काय अर्थक्वेक म्हणजे भूकंप झाला किंवा पूर आला किंवा वणवा लागला, असे वेगवेगळे काहीतरी होऊन तिथलं बरंचसं पॉप्युलेशन असेल टायगरचं ते कमी होतं आणि जेवढे जिवंत राहतात त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी चेंजेस होतात म्हणून ते जिवंत राहतात. ओके. तर ह्याला काय म्हटलं, जेनेटिक ड्रिफ्ट. स्मॉलर पॉप्युलेशन हॅव ग्रेटर चान्सेस फॉर जेनेटिक ड्रिफ्ट. इट विल रिझल्ट इन चेंज इन द जीन फ्रिक्वेन्सी. मग त्याच्यामुळे काय होतं, त्यांची जी जीन फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे जीनचे जे काही स्ट्रक्चर कॅरेक्टर्स जे काही असतील त्यांच्यामध्ये चेंजेस होतात. जेनेटिक ड्रिफ्ट इज ऑल्सो ॲन इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर इव्हॉल्युशनरी चेंज. तर काय आहे, जेनेटिक ड्रिफ्टसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे इव्हॉल्युशनरी चेंजेससाठी. ओके. फिफ्थ आहे क्रोमोझोमल ॲब्रेशन. The structural morphological change in chromosome due to rearrangement is called chromosomal aberrations. तर काय होतं, जे काही क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आहे ते किंवा मॉर्फॉलॉजी म्हणजे कुठे प्रेझेंट आहे हे सगळं चेंज होतं, तर त्याला काय म्हटलं आहे, चेंज होऊन त्यांची रिअरेंजमेंट होते म्हणजे नवीन पद्धतीने अरेंज होतात, तर त्याला काय म्हटलं आहे, क्रोमोझोमल ॲब्रेशन. It changes the gene's arrangement that result in variation. Chromosomal aberrations occurs due to deletion, duplication, inversion and translocation. तर जे काही आहे ती अरेंजमेंट चेंज होते म्हणजे जे काही जीनचं सिक्वेन्स असेल किंवा ऑर्डर असेल तो चेंज होतो क्रोमोझोमवरचा, तर त्याला काय म्हणतात, क्रोमोझोमल ॲबरेशन. तर कशामुळे होतं आहे, 4 टाईपमुळे होतं. एक तर डिलिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन आणि ट्रान्सलोकेशन. तर ट्रान्सलोकेशन म्हणजे काय होतं, तर ट्रान्सफर ऑफ पार्ट ऑफ क्रोमोझोम और सेट ऑफ जीन टू नॉन होमोलॉगस क्रोमोझोम इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. म्हणजे एखादा पार्ट असतो क्रोमोझोमचा तो पूर्णपणे एका ठिकाणाहून दुसरीकडे ट्रान्सफर होतो. तर इथे आपण डायग्राम बघतो आहे. डिलिशनमध्ये काय म्हटलं आहे, आता इथे एक क्रोमोझोम दाखवलं आहे सेगमेंट. तर इथे बघा ABCDEFGH. तर मधला जो डी पार्ट आहे तो काय झालं आहे, डिलिशन म्हणजे डायरेक्टली डिलीट होऊन गेला
आणि त्याच्यामुळे काय झालं आहे, क्रोमोझोमल ॲबरेशन म्हणजे चेंज झाला क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये. ओके. सेकंड काय आहे, डुप्लिकेशन. आता इथे काय बघतो आपण, ABCDEFGH असा क्रोमोझोम एक आहे, त्यातला BC एवढा पार्ट घेतला आहे. तर इथे काय झालं आहे, डुप्लिकेशनमुळे जो BC पार्ट आहे तो डबल परत तिथे तयार झाला आहे. म्हणजे ABCBCDEFGH असं झालं आहे. ओके. त्याच्यानंतर इन्व्हर्जन. आता इन्व्हर्जनमध्ये काय आहे, तर इथे आपण बघतो आहे ABCDEFGH असं आहे. तर त्याचं काय होतं आहे, जे BCD आहे ते 180 डिग्रीला रोटेट होतात. म्हणजे पूर्णपणे असं आहे ना, तर ते पूर्ण रोटेट होऊन उलटे होतात, उलटी साईड होते त्यांची. तर काय कसं दाखवलं आहे इथे बघा, BCD आहे, मग इथे उलटं होऊन काय झालं आहे, DCB झालं आहे. ओके. आणि लास्ट काय आहे, ट्रान्सलोकेशन. त्याच्यामध्ये बघा इथे ABCDEFGH आहे. तर काय झालं आहे, ABCच्या इथे किंवा ABच्या इथे डायरेक्ट दुसरा नवीन पार्ट ॲड झाला आहे, MNO. आणि AB पार्ट जो आहे तो दुसरीकडच्या क्रोमोझोमवरती गेला आणि तिथे काय आला, दुसऱ्या क्रोमोझोमवरचा MNO हा पार्ट आला. ओके. तर ह्याला काय म्हटलं आहे, ट्रान्सलोकेशन.